मध्ये चांगलं दिलं आपल्या टीमला वाचवण्यासाठी, परंतु ही मॅच अगदी डू ऑर डायची आहे पहिल्या क्रमांकावरती पोहोचण्याची. पहिलाच बॉल लेग स्टंपवरती होता, अपील केली गेली आहे. इथं फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळत असताना काय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला तर समोर अगदी मधल्या स्टिकवरती गवासले गेले अजिंक्य आणि पहिलाच बॉल फेस करत असताना कॅप्टनच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज अजिंक्य बाद. पाहूया आणि विकेट आल्यानंतर संकेतकडे जर फोकस असेल ना कॅमेरामॅनचा, तर आपल्याला कळेल की संकेतचा सेलिब्रेशन काय होता. जसा कबड्डीमध्ये आपण एखादा पॉइंट मिळवल्यानंतर जसा थाईवरती आपण हात असा ठेवतो ना, मांडीवरती आपटतो ना, तशा प्रकारे त्याचा सेलिब्रेशन होता. हा पहा सेलिब्रेशन. हा सेलिब्रेशन तुम्हाला टेन क्रिकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जरूर महत्वाची भूमिका असते प्रत्येक मॅच मध्ये. सो ही कॅप्टनची भूमिका तुम्हाला पाहायला मिळाली. संकेतचा पहिलाच बॉल. हा पास सेलिब्रेशन प्रॉपरली दिसते, कारण थाईवरती लगेचच त्याने हात आपटला गेला. कारण कॅप्टन असतो ना, कॅप्टन अगदी एखाद्या किल्ल्याच्या सर सेनापती प्रमाणे असतो. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. आता अजिंक्य बाद झालाय, कल्पेश बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये पंकज, त्याला सामना करावा लागेल संकेतचा. आणि आजच्या या दिवसामध्ये ना खरं तर कॅप्टन कशा प्रकारे असतो माहितीये, जसा आपण क्रिकेटच्या परिपाटलापासून लांब गेलो तर जंगलातला सगळ्यात छोटा प्राणी मुंगी, सगळ्यात बलवान प्राणी हत्ती, सगळ्यात उंच प्राणी जिराफ, सगळ्यात ताकदवर प्राणी चित्ता. परंतु जंगलातला राजा कोण, तर सिंह. ज्याच्याकडे नाही उंची, जो छोटाही नाही, जो लांबडाही नाही, परंतु त्या स्वतःला वाटतं की मी जंगलांचा राजा आहे, तसा कॅप्टन असतो. लेग स्टंपवरती बॉल अपील केली गेली आणि पुन्हा एकदा फिंगर अप. लागोपाठचा दुसरा विकेट LBW च्या स्वरूपात आल्या घरी माघारी परतेल तो म्हणजेच पंकज. या षटकामधली दुसरी विकेट. तिसरा फलंदाज बाद. कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट तुम्हाला अंपायरशी करायची नाहीये. कोणत्याही प्रकारची चर्चा तुम्ही अंपायरशी करू शकत नाही. बेस्ट ऑफ 8 साठी जर तुम्हाला शंका असेल तर तुमच्याकडे एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. तो अवेलेबल रिव्ह्यू तुम्ही यूज करू शकता. रनआउट साठी रिव्ह्यू कोणताही नाहीये. मग रनआउट साठी तर जर तुम्ही अंपायर साठी रनआउट साठी गेले आणि त्यांच्याशी तुम्ही चर्चा करत राहिले, त्यांच्याशी वादावाद जर झाला तर डायरेक्टली तुम्हाला 2 धावसंख्येची पेनल्टी बसेल. ही सूचना आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काय बॉल टाकला गेला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. कॅप्टन आहे पंकज. ही विकेट आली तर कदाचित हॅट्रिक विकेट या मॅच मध्ये होऊ शकते संकेतच्या नावावरती. काय सुंदर बॉल. अगदी मिडल स्टंप वरती उभा असणारा खेळाडू दुसरींदा बाद झाला. 2 फलंदाज बाद झाले आणि हॅट्रिक बॉल. विकेट येईल का हा प्रश्न. फलंदाज बाद. क्या बात आहे. फलंदाज बाद. हा सेलिब्रेशन कॅप्टनचा. आणि टिटवाळा विभागामध्ये प्रथमतः कदाचित हे घडत असेल की लागोपाठचे 3 विकेट, ते पण लेग बिफोर विकेटने. काय सेलिब्रेशन. एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे या गोलंदाजासाठी. तिसरी विकेट हॅट्रिक. कारण कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये आणि ओव्हरऑल आपण जर भिवंडीच्या इतिहासामध्ये जरी बघितलं ना, तर फक्त 2 खेळाडू असे होते जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेट हॅट्रिक करू शकले. एक सरवलीचा सागर भोईर आणि बोल्ड हॅट्रिक केली ती म्हणजे दिव्याचा सूरज चौथे. आणि आता जर कल्याण डोंबिवलीच्या विभागामध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी सुद्धा गेलो ना, तर या खेळाडूचं नाव आम्ही आवर्जून घेऊ ज्याच्या नावावरती राहिले 3 विकेट, तेही लेग बिफोर विकेटनं. काही लई सापडली गेली आहे. काय सुंदर बॉलिंग तो सध्या तरी करतोय. कॅप्टन असल्याची कोणत्याही प्रकारची उणीव त्याला भासत नाही. जरूर तो किल्ल्याला एखादा सांभाळतो. आणि मी म्हटलं होतं ना की सगळ्यात छोटा प्राणी सिंह नाहीये, सगळ्यात उंच प्राणी सिंह नाहीये, त्याच्याकडे जास्त ताकदही नाहीये, त्याच्याकडे जास्त चपलाही नाहीये, तो पोहतही चांगला नाही. परंतु जंगलातला राजा सिंह का, कारण त्याला स्वतःला वाटतं की मी राजा आहे. तशा प्रकारे कॅप्टनची भूमिका कॅप्टनने पूर्ण केली. त्याच्या नावावरती आतापर्यंत 3 विकेट राहिले. 4 विकेट मैदानाच्या बाहेर. दबाव मध्ये आहे रुंदे टीम, परंतु रुंदे टीम सुद्धा कमी नाहीये, कारण कालचा दिवस त्याने अक्षरशः गाजवलाय.